नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. श्री क्षेत्र घोटसई ते श्री क्षेत्र मढी पालखी सोहळा संपन्न. श्री क्षेत्र घोटसई ते श्री क्षेत्र मढी पालखी सोहळा 3 जानेवारी रोजी कानिफनाथ भक्त हरिभक्त परायण माणिक मगर तसेच कानिफनाथ पुजारी हरिभक्त पवार काळूराम मगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सकाळी 7 वाजता घोटसई येथील कानिफनाथ मंदिरात पालखीचे पूजन करण्यात आले. असंख्य भाविकांनी दर्शन घेऊन पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पालखी सोहळ्यात आमदार किसन कथोरे, युवा नेते दिनेश कथोरे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष अरुण पाटील, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र घोडविंदे, संचालक योगेश धुमाळ, माजी नगरसेवक संतोष तरे, माजी सरपंच काशीनाथ मगर, राजू मगर, सुयोग मगर, संजय शिलार, जिल्हा परिषद माजी सदस्य जयश्री सासी यांच्यासह आदी उपस्थित होते. तसेच पालखी सोहळ्यात खास करून लहान मुलांनी कानिफनाथाची वेशभूषा केली होती. यावेळी हरिभक्त परायण कानिफनाथ भक्त माणिकनगर यांनी सांगितले की मढी, सागाव, घोटसई हे 3 स्थान कानिफनाथ यांचे आहे. पालखी सोहळ्याचे 8वे वर्ष आहे. घोटसई परिसरातील असंख्य भाविक प्रत्येक वर्षी पालखी सोहळ्यात सहभागी होतात. प्रत्येक वर्षी भाविकांची संख्या वाढत चाललेली आहे. सकाळी पालखी सोहळा असतो, नंतर आम्ही कानिफनाथ यांचे स्थान असलेले मढी येथे जातो. तेथे भजन, कीर्तन आदी कार्यक्रम रात्रीचे असतात. यावर्षीही 10 बसमधून भाविक पालखी सोहळ्यास निघाले आहेत असे सांगितले. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा. वर्षापासून घोटसई गावातून कानिफनाथाची यात्रा खूप धडाक्यामध्ये सुरू होत असते. ज्या ठिकाणी हे तीर्थस्थळ आहे त्या ठिकाणी इथून सर्व भाविक आनंदाने त्या ठिकाणी जातात. मढी येते, मढीला विधिवत पूजा करून परत येतात. आणि आता म्हणजे मला वाटतं 3 स्थानं आहेत, मढी, सागाव आणि घोटसई. घोटसईची यात्रासुद्धा या ठिकाणी जोरात होत असते कानिफनाथांच्या नावाने. आणि आजचा हा उत्साह पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या अंगात स्फूर्ती निर्माण होते. महाराजांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या आशीर्वादाने एक घोटसई गावाला एक चांगल्या प्रकारचं जे वरदान आहे ते पूर्ण परिसराला सुद्धा मिळतंय, तो आशीर्वाद मिळतोय. आज जे आहे त्याच्यामधून समाधान वाटतं. या पालखी सोहळ्यासाठी आज उपस्थित कार्यक्रमाला आमदार संजय कटोरे साहेब, तसंच अरुण पाटील साहेब, गोविंदे सर, दिनेश कटोरे, माझे मित्र विपुल शेठ, काशीनाथ मगर, राजू मगर या आम्ही सर्व सालाबादप्रमाणे माझा एक संकल्प होता. संकल्पातून हा जो पालखी सोहळा निघाले त्या 7 वर्ष पूर्ण 8 वर्ष आहे. या 8 वर्षापर्यंत मला पूर्ण गावातून माझ्या परिसरातून चांगली साथ दिली. पूर्ण वारकरी तसंच आमच्या गावातून त्यामुळे बाहेर गावात दिलेल्या त्यासुद्धा या उत्सवासाठी सर्व एक व्यवस्थित उपस्थित राहावं सर्व त्याचा आनंद होता. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.